सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. भूगोल हा विषय इयत्ता 11वी कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांना हा विषय आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हा विषय घेतलेला आहे त्यांना हे व्हिडिओ लेक्चर अतिशय उपयुक्त आहे. आपण प्रकरण क्रमांक 2 अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे विदारण आणि विस्तृत झीज. या प्रकरणामध्ये एकूण मुद्दे किती आहेत, कोणते अभ्यासले, कोणते बाकी आहेत ते आपण पाहूया. विदारणाचे प्रकार: पाणी, उष्णता, दाब, जैविक विदारण, मानवनिर्मित विदारण, विदारण घडून येण्याचे भिन्न प्रमाण, विदारणाचे महत्त्व, विस्तृत झीज. हे सर्व मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत. हे व्हिडिओ लेक्चर पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. 11वी भूगोल असं प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये हे सर्व व्हिडिओ तुम्हाला क्रमाने पाहायला मिळतील. आज आपण या प्रकरणातील शेवटचा घटक पाहणार आहोत, विस्तृत झीजेचे प्रकार. आता पाहूया विस्तृत झीजेचे प्रकार. तुम्हाला कृती करून पाहायची आहे. उतार भागावरून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ वाहून खाली येतात. उतारावरून पदार्थ खाली वाहून येतात हे आपण झीजेच्या प्रकारामध्ये पाहिले. विस्तृत झीज त्यांच्या वेगावर अवलंबून असते. वेग जेवढा जास्त असेल त्या पदार्थ वाहण्याचा तेवढी झीज जास्त होते असं त्याचा अर्थ. आकृती 2.12चे निरीक्षण करा. पुढच्या स्लाईडवरती आकृती आहे, म्हणजे दुसऱ्या प्रकरणातील आकृती आहे ही 12 क्रमांकाची. खालील स्पष्टीकरणाच्या आधारे आकृतींना नावे द्या आणि आकृतीला नावे पण द्यायची आहेत. त्यांचे शीघ्र हालचाल म्हणजे खूप वेगात होणारी हालचाल व संथ हालचाल म्हणजे खूप हळूहळू होणारी हालचाल यामध्ये वर्गीकरण करायचं आहे. त्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहेत, नावं पण दिलेली आहेत. आकृती आहे 2.12 आणि इथे आकृती दिलेली आहे. आता ही कशी हालचाल आहे, शीघ्र आहे की मंद आहे? आकृतीमध्ये ही पण शीघ्र किंवा मंद हालचाल आहे का? नंतर ई आकृती दाखवलेली आहे, ती हालचाल ओळखायची इथे पण. नंतर इथे दीर्घ ई ही कशी हालचाल आहे ओळखायची आणि ऊ ही पण आकृतीमधली हालचाल ओळखायची आहे. या आकृत्यांचं स्पष्टीकरण आपण आता पाहूया. पहा आपल्याला कृती आहे की पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 24वर आकृती 2.12मध्ये प्रश्न विचारलेला होता. आकृती 2.12चे निरीक्षण करून आकृत्यांना नावे द्या आणि त्यांचे शीघ्र व संथ हालचालीमध्ये वर्गीकरण करा. आकृतीला नाव द्यायचं आहे आणि ती हालचाल कोणती आहे ते सांगायचं आहे. आता पहा इथे रकाना घेतला आहे, चित्र किंवा आकृती आपण पाहिलेल्या आहेत. आ, ई आणि उ ह्या 5 आकृत्या आहेत आणि त्याचं नाव काय आहे त्या आकृतीचं आणि ती हालचाल कोणती आहे ते सांगायचं आहे. पहिली आकृती आहे सरक. हा प्रकार आहे तो आकृतीचा आणि तिथे मंद किंवा संथ अशी हळूहळू हालचाल होते. दुसरी आकृती आहे ती आहे दरड कोसळण्याची आकृती आहे आणि शीघ्र दरड कोसळते म्हणजे खूप उतार जास्त आहे त्यामुळे वेगात हालचाल होते, शीघ्र हालचाल. नंतर तिसरं ई पंख प्रवाह, त्यालाच वहन असं म्हणतात म्हणजे वाहून नेणं. ती मंद किंवा शीघ्र हालचाल आहे, मंदही असू शकते किंवा शीघ्रही असू शकते. चौथी आकृती आहे दीर्घ ई आहे. हा मातलोट म्हणजे माती पण असते पाण्यामध्ये, ती अतिशय मंद हालचाल आहे. आणि शेवटची ऊ आकृती आहे त्याला भूस्खलन म्हणायचं, जी शीघ्र हालचाल होते ती. हे लक्षात घ्यायचं. आपण आकृत्यांना नावं दिले तर हालचाल कोणती आहे, शीघ्र आहे की मंद आहे ते पण इथे स्पष्ट केलं आहे. आता आपण त्याची माहिती अधिक घेऊया. पहिली आकृती होती सरक. संथ हालचाल. उताराच्या दिशेने होणारी मातीची किंवा पदार्थाची हालचाल. डोंगराच्या माथ्याकडील व पायथ्याकडील भागात सरक प्रक्रिया प्रकर्षाने आढळते. डोंगराच्या माथ्याकडे म्हणजे सुरुवातीला किंवा पायथ्याकडे सरक हळूहळू हालचाल होते, ती संथ असते. उताराच्या दिशेने मातीची आणि इतर पदार्थाची हालचाल होते. दुसऱ्या प्रकारे दरड कोसळणे. कड्याकडील बाजूचे खडक अतिवेगाने खाली कोसळणे म्हणजे कडा असतो उंच आणि बाजूचे खडक खूप वेगाने खाली येतात. ही क्रिया खडकाळ प्रदेशामध्ये घडते. खूप उंच असे डोंगरकडे असतील तिथे दरड कोसळते. नंतर तिसरं आहे पंख प्रवाह. मंद किंवा हालचाल संथ किंवा जलद गतीने होते म्हणजे इथे संथही होऊ शकते किंवा जलद पण हालचाल होऊ शकते. उतारावरील मातीस पाणी संपृक्त करते. उतारावरची जी माती असते
त्यामध्ये पाणी शिरलेलं असतं. आणि ए आर्द्र प्रदेशातील डोंगराळ भागात पडतात. अशा प्रकारे पंखप्रवाह, जिथे दमट हवामान आहे, आर्द्र प्रदेश आहे आणि डोंगराळ भाग आहे, तिथे अशी हालचाल होते. नंतर 4 मातलोट. अल्पाईन किंवा उपहिमनदीय प्रदेशात, अल्पाईन प्रदेश किंवा हिमाचा प्रदेश असेल तिथे डोंगरावरून मृदा संथ गतीने सरकते, यालाच मातलोट असे म्हणतात. आणि डोंगरावरची माती हळूहळू खाली येते संथपणे. ही संथ गतीने होणारी प्रक्रिया वर्षाला मिलीमीटर किंवा सेंटीमीटरमध्ये मोजतात. एका वर्षाला मिलीमीटर किंवा सेंटीमीटरचं प्रमाणाने मोजतात ती. गोठलेली जमीन पाण्याला जलाभेद्य असते. जर कडक झालेली जमीन असेल तर पाणी त्यात जात नाही. त्यावर मातीच्या स्तराचे संचयन होते आणि माती त्यावर साठत राहते आणि गुरुत्वबलामुळे उताराच्या दिशेने ती घसरते. त्याला मातलोट असं म्हणतात. 5 भूस्खलन. मध्यम किंवा तीव्र उतारावर घडते. माती, खडक, डबर हे सर्व एकत्रितपणे उताराच्या दिशेने अचानक सरकतात. हे झालं भूस्खलन. माती, डबर, खडक असतात ते उताराच्या दिशेने, खूप उतार असतो म्हणून. जरा विचार करा म्हणून सांगितलंय तुम्हाला. भूविवर्तनकी बल विस्तृत जिजेसाठी कारणीभूत असेल का? आता आपण याची अधिक माहिती घेऊया. या प्रश्नाच्या उत्तरातून मिळेल आपल्याला माहिती. प्रश्न विचारला होता, भूविवर्तनकी बल विस्तृत जिजेसाठी कारणीभूत असेल का? उत्तर, विस्तृत झीज ही प्रामुख्याने भू उतार व गुरुत्वीय बलाशी निगडीत असते. म्हणजे जमिनीचा उतार किती आहे, कमी जास्त, आणि गुरुत्वीय बल, खाली खेचण्याचं प्रमाण. गुरुत्वीय बल हे पृथ्वीवर सर्वत्र समान असते. म्हणजे गुरुत्वाकर्षण सगळीकडे सर्वत्र समान आहे, त्यात बदल नाही आहे. मात्र भू उतार असमान असतो. पण जमिनीचा उतार, डोंगराचा उतार कमी जास्त असतो. भूविवर्तनकी बलामुळे भूमिखंडात घर्षण होतं, जे खडकांचं घर्षण होतं. पर्वत निर्माणकारी हालचाली होतात, अगदी खूप मोठ्या मोठ्या हालचाली होतात. याचा परिणाम म्हणून भू उताराच्या स्वरूपात बदल होऊ शकतो. म्हणजे भूभागाचा उतार बदलतो, कमी जास्त होतो, खूप तीव्र होईल किंवा संथ होईल. व त्यामुळे साहजिकच त्याचा विस्तृत झिजेवरही परिणाम होऊ शकतो. मात्र असे असले तरी भूविवर्तनकी बल हे अतिशय संथ गतीने कार्य करीत असल्याने विस्तृत झिजेस ते प्रकर्षाने कारणीभूत ठरत नाही. खूप हळूहळू कार्य करतं हे भूविवर्तनकी बल, अतिशय संथ काम करतं. त्यामुळे विस्तृत झिजेला ते फारसं कारणीभूत ठरत नाही, थोडंफार ठरतं. आता इथे जरा प्रयत्न करा म्हणून तुम्हाला काम दिलंय. दिलेल्या मुद्द्यांवर आधारित विदारण आणि अपक्षरणातील फरक लिहायचा आहे. फरक लिहायचा आहे तो विदारणामधला आणि अपक्षरणामधला. आता मुद्दे पण दिलेले आहेत, त्याची व्याख्या लिहायची विदारणाची आणि अपक्षरणाची. कारणे किंवा कारक लिहायचे दोन्हींचे. परिणाम किंवा निष्पत्ती पण लिहायची आणि त्याची उदाहरणं पण द्यायची. हा तक्ता आपण पूर्ण करूया. पुढच्या स्लाईडवर आपण तक्ता घेतलेला आहे उत्तरासहित. प्रश्न दिलेल्या मुद्द्यांच्या आधारावर विदारण आणि अपक्षरणातील फरक लिहा. इथे मुद्दे आहेत, त्याच विदारणाचं व्याख्या किंवा काय ज्या मुद्द्यानुसार माहिती आहे, अपक्षरणाची माहिती इथे. आता व्याख्या पाहू आपण विदारणाची. खडकांच्या कायिक किंवा रासायनिक विघटनास विदारण म्हणतात. अपक्षरणाची व्याख्या, बाह्यकारकांच्या गतिज ऊर्जेच्या प्रभावामुळे घर्षण क्रियेतून खडक तुटतात, त्यास अपक्षरण असे म्हणतात. दुसरा मुद्दा आहे फरकाचा, कारणे किंवा कारक. विदारणची कारणे पाहू. आर्द्रता, उष्णता, दाब, जैविक व मानवी घटक विदारणास कारणीभूत ठरतात. अपक्षरणाची कारणे, नदी, हिमनदी, वारा ही अपक्षरणाची कारके आहेत. फरकाचा पुढचा मुद्दा आहे परिणाम किंवा निष्पत्ती. विदारणाची पाहू आपण. विदारणामुळे खडक तुटतात, त्यातील कण वेगळे होतात, त्यातील खनिजे दूरवर वाहून नेली जातात. विदारणामुळे विदारित पदार्थ तयार होतात, तसेच मूळ खडकाचे रूप बदलते. अपक्षरणाचं पाहूया आपण परिणाम. अपक्षरणामुळे विदारित पदार्थ व अवसादाचे वहन होते. विदारित पदार्थ व अवसादाच्या संचयनातून विविध भूरूपे निर्माण होतात. आता उदाहरणे पाहू आपण. विदारणाची उदाहरणे, अपपर्णन, भस्मीकरण, खंडविखंडन, वनस्पतींच्या मुळांमुळे खडक दुभंगणे इत्यादी. अपक्षरणाची उदाहरणे, दरी, धबधबे, भूछत्र खडक,
मैदाने, त्रिभुज प्रदेश इत्यादी इत्यादी उदाहरणं आपण पाहिली. अपक्षरणाची माहिती घेऊया आपण अधिक. अपक्षरण ही पूर्णपणे वेगळी प्रक्रिया, झीज आणि विदारण अपक्षरणापेक्षा वेगळं आहे. ही एक अनाच्छादनाची प्रक्रिया आहे, म्हणजे भूपृष्ठावरील आवरण नष्ट होण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये मोठे खडक घर्षणामुळे तुटून लहान होण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे. मोठे मोठे खडक तुटतात घर्षणामुळे, लहान लहान बनतात ते. अपक्षरणात ज्या पृष्ठभागावरून पदार्थ वाहतात त्यावर गतिज ऊर्जेचा प्रभाव होतो पदार्थ वाहिल्याने. नदी म्हणजे पाणी आणि हिमनदी म्हणजे बर्फ यात गुरुत्व बलामुळे हालचाल होते किंवा वाऱ्याच्या म्हणजे हवेच्या प्रदेशातील वायुदाबाच्या फरकामुळे हालचाल होते. म्हणजेच काय तर पाणी, बर्फ, हवा याच्यामुळे हालचाल होते. याच कारणास्तव ही अपक्षरणाची कारके म्हणून ओळखली जातात. याचा अभ्यास आता पुढील प्रकरणात आपण सविस्तर करणार आहोतच. आता जरा विचार करा म्हणून सांगितलंय. विस्तृत हालचालीमध्ये तसेच वहन प्रक्रियेत एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थानांतर होते. या दोन्ही प्रक्रिया स्वतंत्र का मानल्या जातात ते आपण उत्तर पाहूया. दोन्ही प्रक्रिया स्वतंत्र का? प्रश्न विचारलाय विस्तृत हालचालीमध्ये म्हणजे मोठ्या हालचालीमध्ये तसेच वहन प्रक्रियेत एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थानांतरण होते. या दोन्ही प्रक्रिया स्वतंत्र का मानल्या जातात? उत्तर विस्तृत झिजेत म्हणजे हालचालीत विदारित पदार्थाची स्थानांतरण प्रक्रिया ही उतार व प्रामुख्याने गुरुत्वीय बलावर अवलंबून असते. वहन प्रक्रियेत विदारित पदार्थाचे स्थानांतरण हे नदी, हिमनदी, वारा यासारख्या अपक्षरण कारकावर अवलंबून असते. म्हणून विस्तृत झीज व वहन या दोन्ही प्रक्रिया स्वतंत्र मानल्या जातात. आता करून पाहण्यासाठी एक कृती दिलेली आहे. वर दिलेल्या स्पष्टीकरणाच्या आधारे खालील ओघ तक्ता पूर्ण करायचा आहे. भू हालचालीचा ओघ तक्ता आहे. आता इथे काही बाबी भरून दिलेल्या आहेत आणि काही रिकाम्या जागा आहेत. या रिकाम्या जागी आपल्याला ही माहिती भरायची आहे, ती आपण आता भरूया. रिकाम्या जागी काय काय आहे ते माहिती भरूया. भू हालचालीचा हा तक्ता आहे, ओघ तक्ता. इथे प्रश्न पण दिला आहे. वर दिलेल्या स्पष्टीकरणाच्या आधारे पुढील ओघ तक्ता पूर्ण करा. उत्तर तक्ता पूर्ण करून पुढे दिलाय इथे भू हालचाली. आता भू हालचालीचे पहिले दोन प्रकार, एक अंतर्गत प्रक्रिया आहे आणि दुसरी बाह्य प्रक्रिया आहे. आता आपण अंतर्गत प्रक्रियेचे पण दोन भाग पाहूया. त्याचा आहे पर्वत निर्माणकारी अंतर्गत प्रक्रिया आहे आणि खंड निर्माणकारी अंतर्गत प्रक्रिया. आता पर्वत निर्माणकारी अंतर्गत प्रक्रियेचे पण दोन भाग आहेत, शीघ्र हालचाल आहे आणि मंद हालचाल आहे. शीघ्र हालचालीचे पण दोन भाग होतात, भूकंप आणि ज्वालामुखी. मंद हालचालीचे दोन भाग होतात, विभंग आणि वलीकरण. आता आपण बाह्य प्रक्रिया पाहूया. बाह्य प्रक्रियेमध्ये अपक्षरण, संचयन, विदारण आणि विस्तृत झीज या प्रक्रिया होतात. ह्या भू हालचालीचा ओघ तक्ता लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 11वी कला आणि विज्ञान शाखेचा भूगोल या विषयाचं दुसरं प्रकरण अभ्यासलेलं आहे. लवकरच याचा स्वाध्याय किंवा उत्तराचा व्हिडिओ म्हणजे प्रश्न उत्तर आपण अभ्यासणार आहोत. या प्रकरणावरील स्वाध्याय पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यावर दिलेलं आहे. त्याची उत्तरं कशी लिहायची ते पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नक्कीच मी घेणार आहे. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी व्हिडिओ जेव्हा पोस्ट करते त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला मिळतं. आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.